हिंग बघा नांदेडकर पहिल्यांदाच नांदेडमध्ये कॉन्सर्ट झाला संजू राठोडचा. माझा भाऊ बघा कसा फोटोग्राफी करतो लाईव्ह कॅमेरा सांभाळताना. स्टेजच्या पुढे गेलो जरा धिंगाणा करायला गेलो. भावांना अडवलं की आपल्या बाउन्सर भाऊने त्याला सांगलो भाऊ व्हिडिओसाठी करावलो. मग भावानं पण दिली परमिशन. मग केला एखादा व्हिडिओ. मग माझी मैत्रीण आणि मी विद्या दोघीजणी काय नुसतं नाचायसाठी गेलो. त्यात आपली अँकर ताई आली आणि म्हणायला लागली की काहीतरी प्रेमाबद्दल बोलू लागली. मी म्हणलो आम्ही नांदेडच्या आम्ही कुत्र्यासारखं मारता म्हणलो. मग त्यात काय संजू भाऊची एंट्री झाली. एंट्री झाल्या झाल्या भावाचे गाणे जोरदार चालू झाले आणि गाणे चालू झाले एवढे गाणे चालू झाले की नांदेड सगळ्यांचा धिंगाणा काही आवरना नुसता धिंगाणा चालू होता. बाया बिया सगळ्याच नाचू लागल्या. आम्ही काय मग गुलाबी साडीचा इव्हेंट म्हणल्यानंतर गुलाबी गाणं आणि नुसतं गुलाबी गुलाबी वातावरण. रिंग लाईटचं गाणं झालं. मग त्यानंतर आम्हाला भाऊ आहे का नाही फरमाईशी विचारू लागला. फरमाईशी सांगून झाल्या. फरमाईशीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणलो की भाऊ काय होऊ दे 2 शब्द गोरमाटीमधून झालेच पाहिजे. मग भावानं ऐकलं 2 शब्द गोरमाटीतून बोलून झाला. मग भाऊ आला आणि म्हणलं अजून सांग काय. मी म्हणलो एक गाणं पण झालं पाहिजे. मग भाऊनं ते गाणं पण म्हणलं बरं का. शेवटी ऐकलं भाऊ नुसतं गोरमाटीतून बोलत होतो. आणि हा बान्सर भाऊ या भावाला माझा एक डायलॉग लय आवडला. उगनव माय नांदेड बोलत होतो. त्यात माझा भाऊ लाईव्ह कॅमेरा सांभाळत होता. शिवरुद्रा इव्हेंट फोटोग्राफी म्हणल्यानंतर काय नुसतं धिंगाणा कडक फोटो असतात. नवरात्रीला बघा किंवा कुठल्या कार्यक्रमात बघा पुढंच. मग ही ताई माझ्यासोबत नुसता धिंगाणा घालत होती आणि जयसेवालाल गाणे एन्जॉय करत होत्या. नांदेडमध्ये पहिल्यांदा कॉन्सर्ट झाला खरं मराठी गाण्याचा झाला. नांदेड जे करते ते हटके करते ते दाखवून दिलं एकदम कडकमध्ये. भावाचा इव्हेंट नांदेडमध्ये पूर्ण झाला.